सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे। वारंवार मागणी करूनही पाण्याचे टँकर न मिळाल्याने आज झालेल्या प्रभाग समिती बैठकीत नगरसेविका सुनीता भोजने चांगल्याच आक्रमक झाल्या। त्यांनी अधिकाऱ्यांवर थेट दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। प्रभाग क्रमांक 18 मधील विविध भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या संदर्भात नगरसेविका सुनीता भोजने यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे वारंवार पाण्याचा टँकरची मागणी केली होती, मात्र अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही। आजच्या बैठकीत हा मुद्दा पेटला। भोजने म्हणाले, आम्ही पाण्याचा टँकर मागतो तेव्हा कधी ड्रायव्हर सुट्टीवर आहे, कधी आजारी आहे अशी कारणे दिली जातात। ही सरळ नगरसेवकांची दिशाभूल आहे। नागरिक पाण्याने तडफडत आहेत आणि प्रशासन झोपले आहे का? आम्ही किती वेळेस स्वखर्चाने नागरिकांना टँकर पुरवणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। नगरसेविकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सभापती रमेश धोंगडे यांनीही अधिकाऱ्यांना खडसवले। पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि तो तातडीने पूर्ण झालाच पाहिजे। जर अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा धोंगडे यांनी दिला आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील पाणी टंचाईचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। मी आता कोणाचं नाव घेत नाही आणि माझ्या समोर दुसरा नगरसेवक फोन करतात तर त्यांना लगेच त्यांच्या अवेलेबल होतो। मग असं का होतं? मी पुन्हा तेच सांगते, आम्ही नवीन आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं का? नंतर त्यांनी फोन केला, त्यांनी माफी मागितली, मग त्याचं नाव सांगितलं नाही। आता त्यांना समजून गेलं असेल, ज्यांना कुणाला मी बोलते त्यांना कदाचित ते 100% समजले आहे, पण मला असं वाटतं त्यांनी असं करू नये। ते मी आपल्या स्वतःसाठी माझ्या स्वतः वापरासाठी मागत नाही, परिसराच्या नागरिकांसाठी मागते, लोकांसाठी मागते। पाणी पुरवठ्याच्या बाबतीत भरपूर तक्रारी आहे आणि मी त्या खपून घेणार नाही बरं का। आता जर सदस्यांनी फोन केला, फोन उचलला नाही, वारंवार 4 दिवस सुट्टी करायची। आपल्याला मी प्रामाणिकपणे सांगतोय, याच्या घरात पाणी नाही मागत आहे, तर मग नागरिक काढून तुमच्या ऑफिस आणून बसवा लागतील, असं करावं लागेल, असं करायला लावू नका। सभापती महोदय, किती वेळेस मी वैयक्तिक माझ्या स्वखर्चाने आम्ही टँकर मागवतो, आम्ही त्रासही देत नाही। कशासाठी मागवतो? एवढं पण टँकरचं पाणी त्यांचं घेतलेलं पण नाहीये, पण किती दिवस इतकं सहन करायचंय आता आम्ही? मग एक साहेब त्या बिगरला सांगायला तिथे तुम्ही भरती करून टाका साहेब। नाही चुकीचं काम करत असेल असं काम करून टाका, ते दुसरा अधिकारी द्या त्या ठिकाणी। नवीन अधिकारी नियुक्ती करा तिथं, इकडे मला इकडे घ्या। नाही तर माझ्या प्रभागात द्या, मी शिफ्टी द्या। आणि सभापती महोदय, दुसरी गोष्ट अशी की मच्छर फवारणी, आता पावसाळी दिवस आहे, मच्छर फवारणी ही झालीच पाहिजे। आम्हाला टाइम टेबल फोन करा, आम्हाला टाइम टेबल दिले आहे। तुम्ही पटकन सभेच्या आधी घरी यायचं, विचारून घ्यायचं की ताई आमच्याविषयी बोलू नका, आमच्याविषयी असं करू नका। ठीक आहे, मान्य करतो, का होतात पण कितपत होतात त्यांना पोटात घालण्याची पण एक पद्धत असेल। दादा मला म्हणतात तुम्ही मोबाईल नंबर पाठवा, कुठे पाठवायचे ते पाठवा, पाठवून ॲड्रेस पाठवा। मी 4 ठिकाणचे ॲड्रेस पाठवले, फोन नंबर पाठवले, तुम्ही